नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज जरा वेगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वांसाठी लाखो रुपये कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डायनो फूड्सचे संचालक अनिल माने सर। सुरुवातीलाच आपण अनिल सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे गेल्या काही कार्यक्रमांमध्ये आपण खूप छान पद्धतीने सांगितलं की व्यवसायाच्या संधी कशा पद्धतीने आहेत आणि समाजामध्ये एक वेगळं काहीतरी निर्माण करण्याची आपली ही धडपड आहे आणि ही धडपड जी आहे ती फक्त स्वतःसाठी नाहीये, तर ही धडपड जी आहे सरांची समाजासाठीची धडपड आहे। प्रत्येकाला व्यवसाय करण्यासाठी पुढे येण्यासाठी नेहमीच सर प्रोत्साहन देत असतात। त्याचप्रमाणे ग्राहकांना देखील आपल्या फूडमुळे काहीतरी चांगला फायदा होणार आहे किंवा व्हायला हवा हा सरांचा नेहमीच उद्देश असतो। खरं म्हणजे या व्यवसायाकडे आपल्याला वळायचं आहे, कशा पद्धतीचा व्यवसाय आहे आपल्याला पाहायचंच आहे। मात्र सुरुवातीला आपण अनिल माने सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। अनिल माने यांनी अल्पावधीमध्येच हॉटेल व्यवसायामध्ये गरुड झेप घेतलेली आहे। आज डायनो फूड्स देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील कार्यरत आहेत। येत्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये डायनो फूड्सची 300हून अधिक हॉटेल्स उभी करण्याचा त्यांचा मानस आहे। आजच्या या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर जरूर फोन करू शकता। अनिल माने यांच्याशी जर आपल्याला बोलायचं असेल तर 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग आता आपण चर्चेला सुरुवात करूया। जसं सर मगाशी मी म्हटलं की हा विषय फार महत्त्वाचा आहे। धडपड जी आहे अनेक वर्षांपासून आपण करताय, समाजामध्ये बदल घडवायचा आहे। व्यवसाय करायला पटकन कोणी पुढे जात नाही, कारण भीती वाटते की या व्यवसायामध्ये आपल्याला फायदा होईल का किंवा व्यवसाय करायचा कसा, इथपासून सुरुवात असते। मात्र ही जी साथ आहे, मोलाची साथ आहे, ही आपली प्रत्येकाला लाभत असते आणि या मोलाच्या साथमुळे आपण आज आपला जो व्यवसाय आहे तो इतका मोठा केलेला आहे। डायनो फूड्स हे नाव कानावरती पडलं तरी चेहरा समोर येतो अनिल माने सरांचा। सर, डायनो ग्रुप जो आहे तो घडवलेला आहे, तो तयार केलेला आहे, त्याचा हा प्रवास जो आहे तो जाणून घ्यायला आवडेल। डायनो फूडचा प्रवास हा अगदी पहिल्यापासून जर विचार केला तर अनिल माने स्वतः एकदम साध्या घरातून भाजीपाला विक्री करून एक ढाबा चालू करणं आणि त्या ढाब्यातून कोट्याधीश होणं या गोष्टीवरती पुढे आलेला व्यक्ती आहे। आणि याच्यानंतर ढाब्यातून पुढे आलो, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज उभा केलं का, तर आपण जसं कोट्याधीश बनू शकतो तसं आपण दुसऱ्यांनाही कोट्याधीश घडवू शकतो ह्या अपेक्षेनं मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चालू केलं। आणि त्याच्यानंतर ग्राहकांच्या बाबतीत, हॉटेलच्या सध्याच्या स्थितीतल्या ग्राहकाच्या बाबतीत जर विचार केला तर तो आज कुठंही रोडनी चालला तर हॉटेलमध्ये आत जाताना थोडासा धास्तवलेला असतो, तर त्याला माहिती नसतं की आतमध्ये कुठली क्वालिटी मिळणार आहे आणि त्याच्याकडून किती पैसा वसूल केला जाणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये डायनो फूडच्या बाबतीत ही संकल्पना यातून सुरुवात आहे, या गोष्टीतून की आपण ग्राहकांना एकदम 5 स्टार क्वालिटीचं जेवण द्यायचं आणि रेट मात्र ढाब्यापेक्षाही कमी ह्याच्यात घ्यायचं। हा डायनोची मूळ संकल्पना, मूळ पद्धती आहे। आणि त्याच्यातून मग हा सामाजिक उपक्रम व्यवसाय आहेच, पण हा महाराष्ट्रातली आणि देशातील बऱ्याच लोकांना आपलं स्वतःचं अर्थार्जन, पैसे कमवण्याचा एक जबरदस्त साधन अशी ही व्यवस्था आपण उभा केली आहे। यामध्ये मूळ याचा असा आहे की जो मालक आहे, अनिल माने जो मालक आहे, त्यांनी फक्त 2% व्यवसाय करायचं ठरवलं आहे। आज हॉटेल व्यावसायिक 40% आत यायला तयार नसतो, पण अनिल माने 2% वरती काम करून महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या हजारो हॉटेल्सवाल्यांना डेव्हलप करून देणार आहे आणि लाखो वेलविशरना लाखो रुपये कमवण्याची संधी देतोय। तर अशी ही कल्पना आहे आणि यातून ही सुरुवात आहे। नक्कीच, खरं म्हणजे ढाब्यावरचं जेवण मात्र 5 स्टारची चव, आपण हा उल्लेख केला होता डायनो फूड्सच्या संदर्भामध्ये। सर, क्वालिटी फूड आणि क्वांटिटी फूड या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या डायनो फूड्समध्ये येतात आणि डायनो फूड्सचा इतिहास जो आहे तो आपण घडवलेला आहे, हा इतिहास जाणून घ्यायला आवडेल। डायनो फूडच्या याच पद्धतीनं मग आम्ही सुरुवात केली, त्या बाबतीत अभ्यास केला, क्वालिटी फूड कसं देता येईल, कशा पद्धतीनं आम्ही पहिले जे प्रयत्न केले ते प्रत्येक महाराष्ट्रातल्या काही ठराविक ठिकाणी फ्रँचायझीज दिल्या आणि त्या फ्रँचायझीच्या माध्यमातून आम्ही ती तयारी करण्याचा प्रयत्न केला। पण काही अडचणीमुळं परत ते आम्हाला सेंट्रलाइज करावं लागलं आणि त्यानंतर आता त्याच परत फ्रँचायझी माध्यमातून परत ते बाहेरच्या दिशेला चालू आहे। एकच क्वालिटी महाराष्ट्रात तर नाही, देशभर। अगदी आम्ही आता
तिरुपती बालाजीला फ्रँचायझी दिलेली आहे, म्हणजे आता ते कामकाज चालू होत आहेत. भोपाळला दिलेली आहे, पॉंडिचेरीला दिलेली आहे, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. पण सगळीकडे तुम्ही जा, एकच रेट आणि स्वस्त, छान क्वालिटी, 5 स्टार क्वालिटी अशी व्यवस्था आहे. नक्कीच सगळीकडे जा, म्हणजे मगाशी मी उल्लेख केलेलाच आहे की फक्त देशामध्ये नाही, फक्त भारतामध्ये नाही, तर देशाबाहेर देखील सरांचं हे फूड जे आहे ते पोहोचलेलं आहे. आणि खरं म्हणजे जेव्हा जिभेवरती त्या अन्नाची चव रेंगाळते ना, त्यावेळेला असं वाटतं की नाही आता दुसरं कुठलं फूड घ्यायचंच नाहीये, दुसरं कुठल्या हॉटेलमध्ये जायचंच नाही, आता हीच चव आपल्याला आवडलेली आहे आणि याच चवीबरोबर आपल्याला राहायचं आहे. अशामध्ये एकच गोष्ट असते ती क्वालिटी. क्वालिटी मेंटेन ठेवणं फार महत्त्वाचं असतं, क्वालिटी आणणं त्या अन्नामध्ये फार महत्त्वाचं असतं आणि ते करण्याचं काम सर आपण केलेलं आहे, आपल्या ग्रुपने केलेलं आहे. तर हा जो क्वालिटीचा विषय आहे हा देखील जाणून घ्यायला आवडेल. येस, आता आपण बघूया की हॉटेल व्यवसायाच्या बाबतीतल्या पहिले महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते कॉम्पिटिशन आहे भरपूर मोठ्या प्रमाणात, स्टाफचे प्रॉब्लेम आहेत, परचेसचा विषय आहे, क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आहे, क्वांटिटीमध्ये आहेत, रेट्समध्ये आहेत आणि मार्केटिंग तर फार व्यवस्थित आणि बाकीच्या गोष्टी ह्या आहेत. तर याच्यामधला जर आपण विचार केला पुढचा विषय, तर याच पद्धतीमध्ये कॉम्पिटिशनचा जो विषय आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही हे केलं की रेट 5 कमी रेट आणि 5 स्टारची क्वालिटी. स्टाफच्या बाबतीत 20 स्टाफ जिथं लागेल तिथं 5च स्टाफ लागतोय. परचेसच्या बाबतीत संपूर्ण सेंट्रलाइज परचेसिंग असल्यामुळे निम्म्या दरापर्यंत मटेरियल खाली येत आहे. क्वालिटी एकदम 5 स्टार क्वालिटीची राहते. क्वांटिटी एकदम स्टँडर्ड क्वांटिटी आहे. रेट्सच्या बाबतीत तर एकदम सुंदर, ते बघालच तुम्ही. आणि मार्केटिंग वेल विशरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर बघितलं की सर्वसाधारण अनहायजेनिक फूड ही जी काही पद्धती आहे तर त्यामध्ये ही व्यवस्था अशी असते की याच्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या पद्धतीचं जेवण देता येत नाही. तर ह्यामध्ये काय असतं, तर पहिल्यांदा आपण जर बघितलं तर हे टेस्टिंग पावडर वगैरे वापरलेली असते. टेस्टिंग पावडर ही फार भयानक गोष्ट आहे, ती वापरणं खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. परत बघितलं तर कलर्स असतात, डालडा असतो. आपण जेवणात जर बघितलं तर जेवताना आपण जेवल्यानंतर अगदी तेलकट झालेलं असतं, मीठ हाताला चोळतो, लिंबू चोळतो तरी निघत नाही. तसं काहीच प्रकार नाही. डायनोमध्ये एकदम छान क्वालिटीचं जेवण असतं, डालडा वापरलेला नसतो, कलर तर मुळीच नसतो. तर ग्रेव्हीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सर्वसाधारण 4-4, 8-8 दिवस, 12-12 दिवस ग्रेव्ही बनवलेली असते. ती सकाळ संध्याकाळ गरम केलेली असते. त्यात प्रोटीन्स, विटॅमिन्स हे प्रमाणच निघून गेलेलं असतं आणि कलर आणि बाकीच्या गोष्टी पूर्ण काळ्या पडलेल्या असतात. आणि म्हणून टेस्टिंग पावडर टाकावी लागते, त्याच्यानंतर कलर टाकावा लागतो. हे तसं डायनोचा विषय नाहीये. डायनोमध्ये ग्रेव्ही हा प्रकारच नाही, डायरेक्ट प्रोडक्ट आहे. फार सुंदर व्यवस्था आहे त्याच्यामध्ये. हे जे अडल्ट्रेट असणारे ज्या काही सगळ्या ज्या भाज्या आहेत, ह्या भाज्याच्या बाबतीत डायनोनं ऑर्गॅनिक भाज्याच्या बाबतीतली व्यवस्था केलेली आहे. शेतकऱ्यांना डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, त्याला सांगायचं की तू हमी भाव मला या पद्धतीनं दे, बियाणं आणि ऑर्गॅनिक खतं हे सगळं आम्ही देतोय आणि ते आम्ही आता चालवतोय. अर्थात 100% कुणीही ऑर्गॅनिक फूड देऊ शकत नाही, अगदी प्रामाणिक सांगतो. पण तो प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे आणि तो डायनो कायमस्वरूपी पुढे जाऊन करत राहील, यातला हा विषय आहे. तर ह्या पद्धतीचा विषय आहे. आणि हे जे जेवण बनतं ते एकदम हायर क्वालिटीचं, एकदम स्टँडर्ड, सगळे 5 स्टार क्वालिटीचे शेफ ज्यांनी 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष 5 स्टार क्वालिटीमध्ये जेवण बनवलेलं आहे, जे हॉटेलमध्ये हे केलेलं आहे, काम केलेलं आहे, ते आमच्याकडं जेवण करून घेतात. अशी व्यवस्था, या पद्धतीची व्यवस्था इथं आहे. हे सगळे स्टँडर्ड पद्धती कंपनीमध्ये ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि या पद्धतीचं 5 स्टार क्वालिटीचं फूड आपण उभा केलं आहे. एकदम स्टँडर्ड फूड आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं फूड इथं उभा केलेलं आहे. आणि रेट जर बघितले तर रेस्टॉरंट आणि ढाब्याच्या रेटपेक्षा निम्मे रेट दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा जो विषय आहे, त्याची जी पद्धती आहे, हा आपण रेटच्या बाबतीत आता बोलूया. खरं आहे. म्हणजे कुठलाही व्यवसाय असला तर त्याच्यामधनं किती नफा आपल्याला मिळवायचा आहे ह्याचा प्रत्येक व्यावसायिक जो आहे तो विचार करत असतो. मात्र हे सगळं पाहिलं, ही पीपीटी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की समोरच्या ग्राहकाचं समाधान यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे, त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्व ग्राहकाचं आहे. अगदी. आणि ग्राहकाला जर सुखी ठेवायचं असेल डायनोकडून, तर मात्र फ्रँचायझींना पण जपणं, फ्रँचायझी ज्या तयार होणार आहेत, जे खऱ्या अर्थानं तुम्हाला जेवण खाऊ घालणार आहेत, त्यांनाही जपणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून डायनो फूड ही जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये नाश्त्याचा पदार्थ ज्या वेळेला आम्ही विकतो त्यावेळेला 1 रुपये कमवतो, तो व्यक्ती 15 रुपये कमवतो फ्रँचायझीवाला.
जर थाली आमची जी 49 रुपयाची मस्त थाली आहे ती 49 रुपयाच्या थालीमध्ये कंपनी 2 रुपये कमवते आणि त्याला जवळपास 26 रुपयापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रॉफिट दिलेला आहे. कंपनी 109च्या थाळीमध्ये 4 रुपये कमवते पण त्यांना 40 रुपयापर्यंतचं प्रॉफिट दिलेलं आहे. म्हणजे त्यांना व्यवस्थित देऊन ग्राहकाला समाधानी ठेवायचं असेल तर स्वतः आम्ही सामाजिकच भावना ठेवणं गरजेचं आहे. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. रेटच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर तुम्हाला रेटच्या बद्दल सांगतो की आमचे प्रत्येक नाश्ते जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता म्हणजे पावभाजी एकदम चांगल्या क्वालिटीची आणि स्पेशल चहा 40 रुपयामध्ये आहे. आणि ह्या 40 रुपयामध्ये पावभाजी मागा, मिसळ पाव मागा, कुर्मापुरी मागा, मेंदू वडा मागा, इडली वडा मागा, ही व्यवस्था आहे. जेवणामध्ये तर 69 रुपयाचं पॉश हायजेनिक जेवण आम्ही आणलंय एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि ऑर्गॅनिक त्याला सपोर्ट आहे. ऑर्गॅनिक भाज्या त्यामध्ये देतोय. त्यामध्ये एका बाजूला ही जी भाजी आहे ही भाजी एकदम चांगल्या क्वालिटीची ऑर्गॅनिक भाजी एका बाजूला आहे, डाळ किंवा आमटी एका बाजूला आहे, बासुमती राईस आहे, 3 चपात्या आहेत, कांदा लिंबू लोणचं ठेचा 69 रुपयामध्ये आहे, जो मेसमध्ये 49 रुपयामध्ये हाच मेनू आहे. महाराष्ट्रामध्ये जिकडं तिकडं जाल तुम्हाला त्याच पद्धती मिळेल. तसंच चिकनच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत व्हेजच्या बाबतीत जर बघितलं तर पनीर टिक्का, काजू मसाला अशा 2 भाज्या, अशा 40-50 पैकी 2 भाज्या, 140 रुपये किलोचा राईस जो आमचा खरेदी आहे. ऍक्च्युअल त्याची किंमत 200 रुपये, आमचा खरेदी रेट 140 रुपये. 3 चपात्या, कांदा लिंबू लोणचं ठेचा हा सगळा विषय जो आहे तो फक्त 109 रुपयामध्ये आहे. ग्राहकाचा दर आहे हा. खरंय. आणि म्हणूनच हे ढाब्यापेक्षा कमी दरात आहे. तसंच तर जो तुम्ही चिकनचे 2 आयटम म्हणजे चिकन हैदराबादी, चिकन लसुनी, चिकन अन्य कुठल्याही ह्याच्यातल्या कॅटेगरीतला असेल तर 2 प्रकारचे चिकनचे आयटम, परत हे सगळी थाळी 129 ला आहे. तसंच मटन बाबतीत 149 पॉश क्वालिटीचं जेवण आहे. मच्छीमध्ये फार चांगल्या क्वालिटी आहेत आणि पापलेटचं फुल थाली ज्याच्यामध्ये अगदी सोलकडी फुल ग्लासभर आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत फक्त 229 रुपयाला आहे. आणि तेच जर सुरमई आणि प्रॉन्स जर घेतलं तर 209 रुपयाला ही थाली आहे. बिर्याणीज एकदम सुंदर आहेत आणि बिर्याणीजमध्ये जर बघितलं तर पनीर बिर्याणी, काजू बिर्याणी फक्त 89 रुपयाला आहे, 450 ग्रॅम, एकदम चांगला आहे. चिकनमध्ये दम बिर्याणी, चिकन टिक्का बिर्याणी किंवा तुमच्या अन्य काय हे असतील ते 99 रुपयामध्ये आहेत. मटनची 109 आणि फिशची 129 रुपयामध्ये आहे. अख्खी तंदुरी चिकन जी आहे, फुल तंदुरी चिकन, ही फक्त 232 रुपयामध्ये ही आहे. म्हणजे जिथं 350-400 ह्याच्यातला हे. आता हा सगळ्यात महत्वाचा विषयावरती जाऊया की डायनो फूड हे महाराष्ट्रातलं नाहीतर देशभरातलं एकदम चांगल्या लेवलचं कॅटरर असणार आहे. एकदम जबरदस्त विषय आहे हा. आणि हे कॅटरर जे आहे हा यातला महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये बघूया आपण समोर की 40 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या, 40-50 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या, ग्राहकानं सांगायचं आम्हाला की आम्हाला ही एक भाजी पाहिजे, ही एक भाजी पाहिजे, यातली कुठलीही 2 भाज्या आहेत. आणि यामध्ये राईस, चपात्या आणि बाकीच्या गोष्टी, असं 50 व्यक्तींचं जेवण. म्हणजे कंपनी 50 व्यक्तींचं जेवण देते पण 60 ते 65 व्यक्तींना ते पुरतं आम्ही बघितलेलं आहे रेग्युलर. म्हणजे 65 माणसांचं जेवण आम्ही सरासरी बघितलंय. हे 5,999 म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढं लॅविश क्वालिटीचं जेवण, 5 स्टार क्वालिटीचं जेवण 90 ते 95 रुपयामध्ये महाराष्ट्रात कुठेही मागा तुम्हाला घरपोच मिळत आहे. लक्षात आलं? एवढी सुंदर व्यवस्था, एवढी पॉश व्यवस्था आपण केली आहे. मी तुम्हाला सांगतो की आपण ज्या वेळेला हॉटेलमध्ये जेवतो, एक पॉश डिश खातो आणि लग्नात जेवायला जातो तर तशीच पॉश असते का होती डिश? तर कॅटररनी त्याच्यामध्ये भरपूर बचत केलेली असते. तसं डायनोमध्ये नाहीये. जशीच्या तशी पॉश क्वालिटीची जेवणं हे तुम्हाला 90 आणि 95 रुपयामध्ये एवढी लॅविश जेवणं, 5 स्टार क्वालिटीची जेवणं डायनोनं उपलब्ध केलेत. म्हणूनच हा सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं डायनोच्या बाबतीत आहे. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही कुठेही मागा तुम्हाला ही जेवणं पोच मिळतात. अगदी गोव्यात मागा, कुठेही मागा, ही व्यवस्था एकदम सुंदर केलेली आहे. आणि याच्यानंतर मग तुम्हाला नॉनव्हेजचे काही आयटम असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, तसं तुम्ही 50 लोकांचं महाराष्ट्रीयन जेवण आम्हाला 50 ह्याच्यात मागितलं तर 3,499. 50 लोकांचं पंजाबी जेवण मागितलं तर 5,999. चिकन आणि पावभाजी, एखाद्याला वाटतं की माझ्या घरी पार्टी करायची आहे तर पावभाजी 50 लोकांची पावभाजी फक्त 2,000 रुपयामध्ये प्लस स्पेशल चहा
असं ते छानपैकी ही व्यवस्था वा. रेटच्या बाबतीत हे केलेली आहे. खरं तर अशी म्हणजे- पद्धती ही आहे. हो हो खरं म्हणजे सर या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण 50 लोकांसाठी एक वेगवेगळे फूड, वेगवेगळे क्वांटिटी आणि वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी असताना देखील किंमत जी आहे ती अगदीच कमी ठेवण्यात आलेली आहे. किंमत कमी ठेवलेली आहे त्यामागचं कारण देखील सर आपण सांगितलं. मात्र आता प्रेक्षकांच्या मनामध्ये एक उत्सुकता असेल कारण आता लगनसराई जी आहे ती सुरू झालेली आहे. अनेक गोष्टी असतात घरामध्ये, बर्थडे पार्टी असते, अनेक गोष्टी असतात आणि अशा वेळेला जर का आपल्याला या पार्टीमध्ये हेच असं चवदार जेवण आपल्याला आणायचं असेल तर काय करायचं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेलच आणि या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सरांकडनं जाणून घ्यायचंय. मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर खरं म्हणजे आपण सांगितलं डायनो फूडचा इतिहास आपण सांगितलं, कशा पद्धतीने हा विस्तारलेला आहे ते सांगितलं आणि ह्याचं कारण एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे फ्रँचायझीज आणि याच जर का कुणाला घ्यायच्या असतील तर त्याची प्रोसेस कशी आहे? हां, आता यामध्ये जर आपण पुढं बघूया की मेक मनी फ्रॉम डायनो ग्रुप, म्हणजे तुम्ही यामध्ये या आणि कशा पद्धतीनं तुम्हाला हे मिळेल. तर त्याच्या पुढचा जो विषय आहे तर डायनो फूडमध्ये 2 प्रकारचे विषय आहेत. एक म्हणजे तुम्ही फ्रँचायझी घेऊ शकता आणि दुसरी म्हणजे तुम्ही वेल विशर होऊ शकता. वेल विशर संकल्पना ही घरातल्या घरात बसून लाखो रुपये कमवण्याची फार सुंदर व्यवस्था आहे. ज्यांना हॉटेल्स उभा करायचे आहेत तर हे कॅटेगरी आहे. तर फ्रँचायझीच्या बाबतीत जर बघितलं तर 4 प्रकारच्या फ्रँचायझी, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. डायनो टिफिन सेंटर एकदम सिंपल टिफिन सेंटर, पण इन्कम फार सुंदर आहे, सगळ्यांचं चांगलं होऊ शकतं. डायनो सिल्वर फ्रँचायझी, डायनो गोल्ड फ्रँचायझी आणि डायनो प्लॅटिनम फ्रँचायझी, ह्या 4 प्रकारच्या फ्रँचायझी आहेत. त्यातली पहिली फ्रँचायझी आपण बघूया, डायनो टिफिन सेंटर. हे टिफिन सेंटर काय आहे बघा, एक दुकान आहे, जनरल स्टोअर वगैरे कुठल्याही प्रकारचं दुकान आहे. हां, म्हणजे तुमच्याकडे अन्य कुठलीही दुकानं असतील त्यामध्ये कंपनीनं दिलेला फ्रीज आणि मायक्रोवेव्ह ठेवायचा आणि एक बोर्ड लावायचा, टिफिन ओनली ॲट 49 रुपीज. बस हा बोर्ड लावणे हे झालं, तुमचा बिझनेस चालू झाला. याच्यामध्ये इन्कम कसा चालू होतोय बघा. आणि त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही म्हणला की आता हे 49 रुपयामध्ये एवढं जेवण छानपैकी अगदी मुंबई पुण्यात पण कसं देऊ शकता आणि मग ती ही काही मेस आहे का तुमची? तर पहिल्यांदा या बाबतीत मी क्लिअर करतो की आमची मेस नाही आहे. आम्ही एक चांगलं ऑर्गॅनिक फूड घेऊन ग्राहकाला चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न करतोय. तर बघूया आपण मेसमध्ये काय असतं आणि इथं काय असतं. तर समजा 1 ते 30 पर्यंत ह्या तारखा आहेत. एखादी मेस एखाद्यानं लावली आणि तो जर शनिवारी ॲब्सेंट असेल किंवा सोमवारी ॲब्सेंट असेल तर मेसवाला पैसे कमी करत नाही. डायनोमध्ये अजिबात तशी व्यवस्था नाही. ज्या दिवशी तुम्हाला आमच्या ॲपवरती जायचं आणि तुम्ही डबे कॅन्सल करायचे, ते डब्याचे कंपनी पैसे घेत नाही. अरे वा. दुसरी गोष्ट, एखाद्या ठिकाणी आपण जेवायला गेलो मेसमध्ये तर तुम्हाला 8 पदार्थ ऑप्शन वाईज असतात का हो? नाही साहेब तुम्ही हे खाणार आहे का ते खाणार आहे? मेसमध्ये जे बनलंय ते खा, नाही तर उठून जा, असा प्रकार असतो. त्याच पद्धतीनं डायनोमध्ये 8 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या असणार आहेत बरं. आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो ऑप्शन असणार आहे डाळी आमटी जे काय आहे ते. म्हणजे ही मेस नव्हे, हे एक डायनोचं टिफिन फार सुंदर व्यवस्था आहे. मला सांगा, हे जेवण कोणी एखादा मेस लावतो तर 8 वेळा त्याला स्पेशल व्हेज म्हणजे पनीर मसाला, पनीर कोल्हापुरी, बटर पनीर, पनीर टिक्का मसाला असे डिशेस त्यात आहेत, लॅविश डिशेस 49 रुपयामध्येच, तेवढ्याच किमतीमध्ये. पण मेसवाला ही कॅटेगरी देऊ शकतात का? पनीर टिक्का मसाला, पनीर मसाला, किंवा समजून चाला की नॉनव्हेजवाल्याला 8 वेळा नॉनव्हेज आहे तर तोला चिकन कोल्हापुरी, बटर चिकन, चिकन टिक्का मसाला किंवा अन्य काही गोष्टी आहेत, हे नाही देऊ शकत ना मेसवाले. तर ह्या पद्धतीचे हे सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत. आणि ह्या पद्धतीचं हे जे टिफिन सेंटर आहे, फक्त एक दुकान घ्या, त्यामध्ये फ्रीज मायक्रोवेव्ह ठेवा आणि बोर्ड लावा. तर इथं बघा, ज्या वेळेला 60 टिफिन म्हणजे दिवसातून 2 वेळा व्यक्ती जेवतो त्यावेळेला त्याला 49 रुपयाचा दर आहे. एकच वेळा तो जेवत असेल तर त्याला 59 आहे आणि कधीतरी येऊन जेवत असेल तर त्याला 69 आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही म्हणणार की ह्याचा इन्कम किती होऊ शकतो? समजून चालू आहे की एक 5-6 महिन्याच्या कामामध्ये. अर्थात मी तुम्हाला सांगतो की फ्रँचायझी जो कोणी घेतोय त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आपण कंपनीची फ्रँचायझी घेतोय म्हणजे कंपनीचा मालक अनिल माने येऊन तुमच्याकडे व्यवसाय नाही करणार आहे. कंपनी तुम्हाला एकदम पॉश मधलं पॉश जेवण
एकदम कमी किमतीचं जेवण तुमच्या समोर आणते, तर त्या पद्धतीनं विक्रीची जबाबदारी मात्र तुमची आहे. 95% काम कंपनी करते, 5% तर त्यांनी करायचे आहे, नाहीतर त्याला काही अर्थ नाही आहे. आणि त्या पद्धतीने त्याला मी जर समजून चाला की 100 टिफिन त्याचे 6 महिन्यानंतर गेले, तर समजून चाला 49 मध्ये 30, 59 मध्ये 30 आणि 69 मध्ये 40 थाळी जर गेल्या, तर त्याला 5, 15 आणि 25 रुपयाचं कमिशन आहे. दिवसाला 1600 रुपये आणि महिन्याला 48,000 रुपये मिळतील, अशी ही एका सुंदर छोट्याशा ह्याच्यातली असणारी आहे. दुसरी कॅटेगरी जी आहे ती सिल्वर फ्रँचायझी आहे. आणि ह्या सिल्वर फ्रँचायझी मध्ये काय आहे की एक छोटासा गाळा घेतलाय, 4 टेबल टाकली, बोर्ड लावले आमचे, आणि तिथं जी थाळी आहे, म्हणजे कुठली थाळी, तर ह्या पद्धतीचे नाश्ते आमचे आणि ही थाळी, अशा पद्धतीच्या ह्या थाळी तिथं ठेवता येईल. तिथंही तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने अगदी नुकता फ्रेज आणि बेनमारी ठेवायचा आहे. सेटअप जे येतील त्यांना ग्राहकाला ते भरून द्यायचं आहे. बाकी काही करायचं नाही. त्यांनी कुठलं जेवण बनवायचं नाहीये, कुठल्या चपाती बनवायच्या नाहीत, राईस बनवायचं नाही, काय नाही, सगळं कंपनीचं येत आहे आणि ते गरमागरम विकायचं आहे, एवढंच काम करायचं आहे. एवढी सुंदर कल्पना याही माध्यमातून जर आपण बघितलं, तर त्या फ्रँचायझीला जवळपास 1,20,000 पासून 1,62 पर्यंत अंदाजे पैसे कमवू शकतो. एवढी सुंदर कल्पना आहे. फार सुंदर व्यवस्था यामध्ये डायनो सिल्वर कॅटेगरीमध्ये दिली आहे. डायनो गोल्ड जी फ्रँचायझी आहे ती एकदम लॅविश आहे, चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर एक स्टँडर्ड पद्धतीची सगळी व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये कसं हे होत आहे, नाश्ता त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या ज्या थाळी होत्या मगाशा पंजाबी, 109, 129, 209, 229, तंदुरी चिकन, आणि सगळ्यात महत्वाचं बार्बेक्यू. महाराष्ट्रामध्ये बार्बेक्यूचा जर विचार घेतला तर आता तुम्हाला 600, 700, 900, 1000 रुपये बार्बेक्यूचे रेट आहेत. आपले 449, 499, 555 या रेंजमध्ये असतील. आणि यामध्ये एकदम पॉश जेवण, सगळं काही तयार मटेरियल असणार आहे. फक्त बार्बेक्यूवरती ठेवा आणि काम करा. सिंपल पद्धतीने एवढ्याच वस्तू घेऊन तुम्ही तुमचं हॉटेल चालू करू शकता. त्याच्यामध्ये किचनमध्ये खास काय ते ग्राइंडर पाहिजेत, माणसं पाहिजेत, हे पाहिजे, ते पाहिजेत, हे मशीन पाहिजे, कांदा पसरलेला आहे, बटाटे पसरले, असलं काही प्रकार नाही, एकदम सिंपल आहे. आणि या रेस्टॉरंटमध्ये मात्र तुम्हाला 3 ते 5 लाखापर्यंत प्रॉफिट होईल, अशी व्यवस्था डायनोने केलेली आहे. सुंदर आहे, एकदम छान पद्धती आहेत. त्यानंतर जी प्लॅटिनम फ्रँचायझी आहे, ज्याला आम्ही मदर फ्रँचायझी म्हणतो. मदर फ्रँचायझी काय आहे, तर ही मदर फ्रँचायझी म्हणजे ज्याच्यात कंपनीचा संपूर्ण मटेरियल तिथं जातं. पूर्ण मटेरियल कंपनीचं त्यांच्याकडे जातं आणि तिथून त्या एरियातल्या असणाऱ्या सिल्वर, गोल्ड आणि टिफिन सेंटर यांना इथून मटेरियल जातं. ह्या फ्रँचायझीला जसं गोल्डमध्ये रेस्टॉरंट आहे तसं रेस्टॉरंट असतंच यांचं, पण यामध्ये जेवणं पण तुम्हाला त्याच पद्धतीची तुम्हाला बघायला मिळतील. फक्त याच्यामध्ये काय आहे की तुमचं जे हॉटेल आहे ते हॉटेल आहे, पण गोडाऊन एक एक्स्ट्रा लागतं. ह्या गोडाऊन मध्ये संपूर्ण मटेरियल येतं आणि तुम्ही सगळीकडे ते मटेरियल पोहोच करता. ह्या फ्रँचायझीमध्ये जसं डायनो गोल्ड जे रेस्टॉरंट चालणार आहे त्याच्यात 4-5 लाख रुपये मिळणार आहेत, ते मिळणार आहेत. पण जे टिफिन तुम्ही देणार आहे, म्हणजे समजा त्या कंपनीमध्ये आमची जेवण आली आणि त्या एरियातले जेवढे टिफिन सेंटर आहेत, गोल्ड आहे, सिल्वर आहे, त्यांना जेवढे टिफिन म्हणजे मटेरियल लागणार आहे, टिफिन बॉक्स जे आहेत, जे जेवण आहे आमचं तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना 2-4 लाख रुपये प्रॉफिट मिळू शकतं. आणि इथं जे संपूर्ण जे 2 लाख माणसांमधल्या एरिया जो दिलेला असतो यांचा, ह्या 2 लाख एरियामध्ये जिथं जे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे कॅटरिंग चालतं ते चालवतात. अच्छा. आम्ही कंपनीत सांगलीत बसून आम्ही नागपूरला बिझनेस नाही करू शकत, पण आमची फ्रँचायझी तिथं कामकाज करते. हे ह्यातलं महत्वाचं गरमागरम जेवण देण्याचं वैशिष्ट्य हे आहे आणि हे महत्वाची व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीची ही प्लॅटिनम फ्रँचायझी जी आहे ती सगळ्यात महत्वाची फ्रँचायझी. म्हणजे हे 4 प्रकारच्या फ्रँचायझीच्या माध्यमातून तुम्ही एकदम पॉश पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं काय करू शकता, तर तुमचा व्यवसाय करू शकता. 95% काम कंपनीने केलंय. म्हणून महाराष्ट्रातल्या, देशातल्या सगळ्या हायवेवरती ज्यांनी हॉटेल्स आहेत त्यांनी डायनोमध्ये कन्वर्ट व्हावं आणि फार सुंदर पद्धतीनं आपला व्यवसाय करावा. साहजिक आहे, 5 स्टार क्वालिटीचं जेवण आणि ढाब्यापेक्षा रेट कमीच आहेत, तर ग्राहक हा तुम्हाला चॉईस देईल आणि चांगल्या पद्धतीनं तो बिझनेस करेल, असा विषय आहे. पण आता शेवटचा हा सांगण्याचा मुद्दा फार महत्वाचा असतो की बाबा तुम्ही एखाद्याला वाटलं की मला फ्रँचायझी घ्यायची आहे तुमची, तर ते परत आम्हाला कॉलवरती हे करतात. तर अगदी क्लिअर तुमच्या समोर मांडतो की याच्यामध्ये काय आहे, तर एक मार्केटिंग चार्ज आहे,
जर तुम्हाला आमची फ्रँचायझी घ्यायची असेल. आणि दुसरा म्हणजे फ्रँचायझी चार्ज आहे. मार्केटिंग चार्ज हा सगळा कॉमन मार्केटिंगसाठी वापरला जाईल आणि फ्रँचायझी चार्ज या पद्धतीने आहे. जर एखादा म्हणला की मला डायनो टिफिन सेंटर उभा करायचा आहे तर त्याला मार्केटिंग काहीही चार्ज नाही, 10,000 फक्त फ्रँचायझी चार्ज आहे. डायनो सिल्वरमध्ये 30,000 मार्केटिंग, जे मार्केटिंग कॉमन मार्केटिंगला जाणार, कंपनीला नव्हे, 20,000 रुपये फ्रँचायझी चार्ज. म्हणजे एवढ्या कमी बजेटमध्ये एकदम सिंपल त्यांना व्यवसाय उभा करण्याची साधनं आपण उभा करतोय. डायनो गोल्ड जे आहे त्यामध्ये 2 लाख रुपये हे मार्केटिंग चार्जेस आहेत आणि 1 लाख रुपये फ्रँचायझी चार्ज आहेत. आणि डायनो जे आपण मदर फ्रँचायझी म्हणतो त्याच्यामध्ये 5 लाख रुपये चार्जेस आहेत मार्केटिंगचे, स्वतः कंपनीचे नाही. कॉमन मार्केटिंग स्वतःला सगळ्यांना डेव्हलप करण्यासाठी हे आहे. तुम्ही म्हणणार हे तुम्ही का घेताय, तर आम्ही घेतानाच 1, 2 आणि 4 रुपये कमवतो. तर आम्ही कंपनी मोठी करू शकतो, मार्केटिंगला सपोर्ट लागेल म्हणून हा वन टाइम मार्केटिंगचा खर्च आहे, परत त्यांनी कधीही द्यायचा नाही. ही व्यवस्था, अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. आणि शेवटी एक प्रश्न असतो की किती एरियामध्ये कुठल्या फ्रँचायझी असतील, तर टिफिन सेंटर हे 10,000, सिल्वर 25,000, गोल्ड 50,000 आणि प्लॅटिनम 2 लाख माणसांच्या मध्ये एक एक असं डिसाईड केलेलं आहे. एका व्यक्तीचं, माझं जर इथं रेस्टॉरंट असेल आणि तुम्हाला काढायचं असेल तर माझी परमिशन तुम्हाला घ्यायला लागते, असं कंपनीनं रूल ठेवलेला आहे. त्यामुळे मला त्रास होत नाही. तर अशा पद्धतीचे ह्या फ्रँचायझीच्या, एकदम सुंदर फ्रँचायझीच्या, म्हणजे हे या पद्धतीने सगळं स्ट्रक्चर त्यांचं आहे, ही पद्धती त्याच्यामध्ये आहे, हा प्रकार आहे. नक्कीच. खरं म्हणजे कुठलाही व्यवसाय असला तर त्याला भांडवल हे थोडंफार लागतं, मात्र एवढ्या थोड्या भांडवलामध्ये इतका जास्त नफा कमवण्याची संधी जी आहे सर काय आपण काय मी उपलब्ध तुम्हाला एक सांगतो की काही असे जे काही फ्रँचायझी वाले आहेत हे 12-12, 14-14 लाख रुपये घेतात आणि काय देतात तर नाव देतो म्हणून सांगतात. लक्षात आलं? तर तसा विषय इथं नाहीये. इथं सगळी मदत आहे, पूर्णपणे मदत, फक्त अगदी लाख आणि 2 लाख रुपयाच्या ह्याच्यामध्ये. नक्कीच सर. म्हणजे वेल विशर जो मगाशी आपण उल्लेख केला होता त्याबद्दल खरं म्हणजे जाणून घ्यायला आवडेल, कारण प्रत्येकाला व्यवसाय करायचा आहे, प्रत्येकाला काहीतरी नवीन काहीतरी करायचं आणि अशामध्ये मार्गदर्शन करणं फार महत्त्वाचं आहे. काय सांगाल? एकदम बरोबर. हे वेल विशरची संकल्पना काय आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती आमच्याकडे जेवतो आणि तो म्हणतो की सर दी बेस्ट, छान जेवण आहे, मस्त जेवण आहे आणि रेट फार छान आहेत, मग आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही आमचे वेल विशर व्हाल का? तर वेल विशर ही संकल्पना अशी आहे की ज्याच्यामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, जगातला सगळ्यात सोपा बिझनेस हा असेल. कुठलाही असू शकत नाही. मी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हीही म्हणाल किती सिंपल आणि किती साध्या पद्धतीचा, पण लाखो रुपये कमवून देणारा तुम्हाला PPT वर ते बघायला मिळेल. बघा, पहिली जी गोष्ट आहे यामध्ये काय, याच्यामध्ये काय आहे, मी जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर काय विषय आहे, तर कंपनी काय देते तुम्हाला, तर जेवण पहिल्यांदा 70 लोकांचं जेवण देते 11,500 रुपयाचं तुम्हाला. 70 लोकांचं जेवण म्हणजे काय की जर का तुम्हाला सांगायचं आहे की हे जेवण चांगलं आहे तर प्रत्येकाच्या दारात तर तुम्ही नाही जाणार आहे, तर तुमचा वाढदिवस आला, तुमच्या मुलाचा वाढदिवस आला, अन्य कुठल्याही गोष्टी असेल त्यावेळेला कंपनीचं फक्त 70 लोकांचं जेवण घ्यायचं आहे. एक ती कंपनी देते. बॅनर, तुमच्या घराच्या बाहेर बॅनर लावायचा आहे, डायनो फूड ओनली ॲट 49 रुपीज, किंवा डायनो फूड 50 लोकांचं जेवण 5,999, 50 लोकांचं, असं बाहेर बघितला, नंबर बघितला की कॉल करतात माणसं लगेच. त्याच्यासाठी तो बोर्ड आहे. व्हिजिटिंग कार्ड आहेत, 10,000 व्हिजिटिंग कार्ड आहेत. तुम्ही म्हणणार हे व्हिजिटिंग कार्ड मी काय वाटत बसणार आहे, तर तसं नाही, ती पण पद्धत बघा. त्याच्यानंतर तुमचं कंपनी SMS, कंपनी 33,000 SMS तुम्हाला देते जर तुम्ही वेलविशर होताय तर. डायनो कंपनीचं काय आहे तर आय कार्ड दिलं जातं आणि सिम कार्ड 200 रुपये, असं 20,500 रुपयाची वस्तू तुम्हाला कंपनी देते 11,000 रुपयामध्ये. म्हणजे तुमचं प्रॉफिटच उलट करते. म्हणजे तुम्ही असं समजाल की हे काहीतरी पैसे उकळायला आलेत का, तर मुळीच नाहीये. मगाशी जे मी फ्रँचायझी चार्ज आणि मार्केटिंग चार्ज म्हणलं ना, तो मार्केटिंग चार्ज इथं दिलेला आहे, यांना फायदा दिलेला आहे, कारण वेल विशर हा आमचा बिझनेस करून देणारा व्यक्ती आहे आणि त्याच्या बाबतीत एकदम सुंदर अशी व्यवस्था केली आहे. तर आता इथं काय घडतं, हे सगळं झाल्यानंतर घडतं काय, तर काय असतं तर तुम्ही ही पार्टी देता. या पार्टीमध्ये कसं होतं, काय होतं बघा, ही पार्टी दिली, जेवण तर 100% चांगलं असतं. 50 लोकांचं जेवण 65ला पुरतं. तुम्ही 70चं जेवण मागितलं तर 80-90 व्यक्तींना आरामशीर पुरतं. असं जेवणाची व्यवस्था काय होते बघा,
तुम्ही ज्या वेळेला जेवण देता त्यावेळेला ते जे व्यक्ती असतात ते तुमचे मित्र असतात, बरोबर. तुमचे पाहुणे असतात, त्यांचे तुम्ही काय करायचं असतात, नंबर द्यायचे असतात डायनोला ह्या 70 लोकांचे. आणि दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक जसं बँकेचे SMS तुम्हाला येतात तसं ऑटोमॅटिक आमची सिस्टम अलर्ट होते आणि तुम्हाला SMS त्या 70 जणांना SMS जायला सुरुवात होते. ओके. प्रत्येक 4 दिवसानं, 5 दिवसानं, 6 दिवसानं त्या ह्याच्याप्रमाणे. आणि इथं असतं की डायनोकडून आज ही ऑफर आहे, डायनोकडून ती आहे. बघा या ग्राहकांना अगोदर तो जेवलाय, त्याला क्वालिटी माहिती आहे, त्याला रेट स्वस्त आहेत ते माहिती झाले, तर तो काय करतो, लगेच ऑर्डर जनरेट करायला लागतो. आणि मग काय होतं, तुमच्या मुंबईमधून 500 माणसांची ऑर्डर आली, समजा पुण्यातून 300 माणसांची, नागपूरमधून 800 माणसांची ऑर्डर आली, तर लक्षात ठेवा तुम्ही बसला एकाच ठिकाणी, तुम्ही कुठेही जात नाही. तुम्ही काय केलंय, तर फोन आला तुम्हाला की मॅडम मी तुमच्याकडे जेवायला आलो होतो, तुमचं छान जेवण होतं आणि मला बघा 300 लोकांचं जेवण पाहिजे. तुम्ही फक्त एक SMS फॉरवर्ड करायचा आहे, जो मगाशी मी दाखवला लिस्टचा, की साहेब तुम्हाला ही काय लिस्ट आहे ते सिलेक्ट करा आणि त्या सगळ्या लिस्टमध्ये तुम्ही काय करा, तर तुमचं काय असेल ते ठरवा. एवढंच ठरवायचं, तुमचा रोल संपला, वेलविशरचं काम संपलं. त्यानं कुठंही जायचं नाही, घरातून बाहेर पडायचं नाही. त्यानं फक्त त्या पद्धतीनं, म्हणजे तुम्ही कामात आहे, नोकरीत आहे, बरेच जण बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी आणि सर्वसामान्य माणसं, व्यापारी हे वेलविशर होत आहेत. सुंदर कल्पना आहे की बाबा मी कंपनी काय आपल्याला बुडवत नाही, कंपनीला आपल्याच कार्यक्रमासाठी जेवण बनवायचं आहे आणि कंपनी आणखी प्रॉफिट देते. तर आता इथं मात्र फार सुंदर घटना कशी घडते बघा. बिझनेस कसा वाढतो, 70 लोकांनी कुठं काही बिझनेस वाढतो का, अशी एक प्रश्न असतो. तर बघा बिझनेस कसा वाढतो, समजून चालतं की पुण्यातल्या तुमच्या पाहुण्यांनी 300 जणांची ऑर्डर घेतली आहे. तर इथं काय होतं बघा, इथं सगळ्यात महत्वाचं, तर तिथं जे डायनो फूड महाराष्ट्रात कुठेही जे लिहिलेलं असतं तिथं नाव तुमचं जातं, नंबर तुमचा जातो, कंपनीने दिलेला नंबर इथं जातो, माणसांच्याकडे तो नंबर जातो. आणि दुसरे जे मी तुम्हाला कार्ड सांगितले ते 10,000, समजा 300 माणसांची ऑर्डर आहे तर 150 माणसांचे कार्ड इथं जो सर्व्हिस देणारा व्यक्ती आहे तो त्यांना देतो की सर तुम्हाला आवडलं तर आम्हाला ऑर्डर द्या. तो वेलविशर कुठला आहे त्यात वाढणाऱ्याला पण माहिती नसतं, पण कंपनीनं त्याच्या ऑर्डर बरोबर 300 माणसं असतील तर 150 कार्ड पाठवलेले असतात. असा बिझनेस तुमचा पुण्यात येतो. आता पुण्यात जेवले की पुण्यात एकाच ठिकाणचा माणूस असतो का, तर तो महाराष्ट्रातला असतो आणि त्या महाराष्ट्रभर तुमचा आणि किंबहुना देशभर बिझनेस असा डेव्हलप होतो. ही एवढी सुंदर व्यवस्था आणि त्याच्यानंतर शेवटची म्हणजे सर तुम्ही जे सांगताय आणि जे PPT द्वारे दाखवताय त्याच्याने असं वाटतं की खरंच किती सोपं आहे हा बिझनेस करणं. मात्र मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं असतं, कुठलाही व्यवसाय असेल, कुठलाही बिझनेस असेल त्यासाठी. आणि खरं म्हणजे अनिल सर हेच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची, मात्र ब्रेकची वेळ झाली, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी सर आपण वेलविशरबद्दल बोलत होतो आणि वेलविशर म्हणून देखील आपल्याला इतका छान बिझनेस करता येतो हे आम्हाला आजच कळालेलं आहे. सर पुढचं काय सांगाल, कशा पद्धतीने पुढचा बिझनेस वाढवायचा? हा, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 11,000 भरायचे आहेत, पण कंपनी 20,500 देते. तुम्ही पार्टी देता 70 लोकांची आणि त्यामध्ये नंबर्स जनरेट होतात आणि त्या नंबर नंतर हे मेसेजिंग चालू होतं, त्याच्यातून ऑर्डर जनरेट होतात आणि त्या ऑर्डर नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही महाराष्ट्रभर नाही देशभर पोहोचता सगळीकडं एका फोनवरती. दुसरं काहीच करायची गरज नाही, वेगळं काही नाही आहे, एकदम सिंपल काम आहे. म्हणजे एकदम वयस्कर व्यक्ती, जेंट्स, लेडीज, गरीब, श्रीमंत, 14-15 वर्षाच्या मुलापासून सगळी गोष्टी हे करू शकतात. कॉलेजचा विद्यार्थी करू शकतो, नोकरदार करू शकतो, सगळे घरात बसलेले, आरामात बसलेले काय करायचे आहेत. एकदम सुंदर आहे. पण याचं प्रॉफिट काय आहे हे जर आपण बघितलं तर ते फार जबरदस्त आहे. आणि इथं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की सामाजिक विषय आहे. कंपनीनं काय केलंय की कंपनीनं फ्रँचायझीचा फायदा दिलाय, पण कंपनीकडून एक जबरदस्त असा प्लॅन समोर आणलेला आहे की या वेलविशरला कंपनी बिझनेस मधला 9% प्रॉफिट मधला नव्हे, बिझनेस मधला 9% प्रॉफिट हे वेलविशरला दिलेलं आहे फक्त फोन कॉलसाठी. आणि समजून चला की तुम्ही 1 लाखाचा बिझनेस केला तर त्या वेलविशरना सगळ्यांना मिळून 9,000 रुपये मिळणार आहेत. इतकंच हे आहे. एक लग्नाची ऑर्डर असली तरी 1.5-2 लाखाची. आता परवा मी बघितलं
7.5 लाखाची ऑर्डर फायनल केली पुण्यातली, म्हणजे त्या ह्याच्यातली. तर अशा पद्धतीचे हे सगळा जो विषय आहे. इथं काय आहे तर तुम्ही ज्या वेळेला डायरेक्ट जो बिझनेस करता, डायरेक्ट बिझनेस म्हणजे डायरेक्ट तुम्ही ऑर्डर दिली तर कंपनी तुम्हाला 5% बेनिफिट देते. अच्छा. आणि ह्या 5% ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या काय आहेत ते इझिली फक्त फोन कॉलवर आहे. पण दुसरे जे आहेत 2%, 1%, अर्धा पाऊण जे काय असेल ते, हे कुणाकडून आहे? जर तुम्हाला एक महिन्याला 20-25 हजार रुपये मिळायला लागले तर अरे किती सुंदर आहे. फक्त फोन घेऊन जर एवढी चांगली कामं होत असतील, अगदी एखाद्याची पार्टी आहे किंवा एखाद्याचं लग्न आहे 1000 लोकांचं, तोही आमच्याकडे लगेच वेलविशर घेऊन त्या 1000 जणांचा ओनर बनू शकतो. म्हणजे त्या पुढच्या 1000 जणांकडून कुणाकडून ही ऑर्डर आली की 5% यांचे आहेत. इतकं सुंदर आहे. आणि त्यांनी काय SMS केले का, त्यांनी काही कॉन्टॅक्ट ठेवला का, काही नाही. फक्त नंबर तुमच्याकडे आहे, त्यांचा नंबर, संपला विषय. एवढंच काम आहे. तर यामध्ये 2% म्हणजे हे जे काही सपोर्टर तयार होत आहेत, ह्या सपोर्टरचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण बघूया. की समजून चाला की तुम्ही 1 नंबरला इथं आहात आणि यांनी परत सपोर्टर म्हणून, अरे हे चांगलं आहे तू कर. डायनो काही कंपनी पैसे खात नाहीये. बरोबर. ते जेवढं तुम्हाला मटेरियल लागतं तुझ्या प्रोग्रामला तेवढेच त्या पैशात देते, काही वेगळं करत नाहीये. आणि उलट तुला बिझनेस देते. बरोबर. पैसे तर काही घेत नाही, उलट बिझनेस देते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लगेच रिझल्ट येतो. आम्ही जिथे जिथे प्रोग्राम घेतो तिथं प्रोग्राममध्ये एका वेळेला त्या तिथं बसलेले निम्म्यापेक्षा जास्त म्हणतात की आम्ही वेलविशर लगेच, कारण त्यात तोटा नाहीये. आणि यामध्ये तुम्ही म्हणणार मग कंपनीचा फायदा काय आहे? तर महत्वाचा फार मोठा फायदा आहे कंपनीचा. तुमचे जे पाहुणे, तुमचे मित्र आहेत ते कंपनीचे मित्र आणि पाहुणे असत नाही. तो हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या पद्धतीनं ही बिझनेस हा कंपनीला मिळतो. आणि त्यातून जर कंपनी देत असेल तर काय अडचण नाही आहे, कारण बिझनेस देणारी ती व्यवस्था आहे. आणि त्यांना जर आपण नेलं तरच आपण महाराष्ट्र, देश आणि जगभरात पोहोचू शकतो, अन्यथा नाही पोहोचू शकत. मी तुम्हाला सांगतो ही व्यवस्था या पद्धतीनं समजून चाला की यांनी एक पुढे जाऊन 25 मेंबर केले आणि त्यांच्या पुढच्या मेंबरनी काही मेंबर केले. तर ही सगळी व्यवस्था अशा पद्धतीची आहे. तुम्हाला काहीच माहिती नसतं पुढं काय चाललंय, पण आमच्या मोबाईलमध्ये जायचं आणि तो कोड चेक करायचा. कुणाचं जेवण किती गेलंय, कुणाचे पैसे किती आहेत, पार्ट्या कुठल्या आहेत, हे सगळं तुमच्या डाऊनलाईनचं लगेच कळतं ॲपमध्ये सगळं. म्हणजे त्याच्यात जायला, बाहेर कुठं जायला गरज नाहीये. तर अशा पद्धतीनं होतं काय बघा, समजून चाला की तुम्ही 5 लाखाचा बिझनेस केला तर तुम्हाला 25,000 रुपये महिन्याला मिळतात. पण तुम्ही जर पुढे 25 जण केलेले आहेत आणि त्यांनी 5 लाखाचा नाही 4-4 लाखाचाच बिझनेस केलाय तर त्यांना 20,000 मिळतात, पण तुम्हालाही 8,000 रुपये मिळतात 2%. आणि ह्या 25 जणांचे 2 लाख होतात. म्हणजे त्या महिन्यामध्ये 2 लाख आणि 25,000 एकत्र त्या दिवशीचा. आणि फक्त तिसरी स्टेज बघूया की ज्यामध्ये 3 लाख रुपये पुढच्या स्टेजनी केलं, त्यांना 15,000 नुकते जरी मिळाले तरी सुद्धा तुम्हाला 3,000 मिळतात. पण त्या 3,000चा आकडा 15 लाखापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे त्यावेळेला 25,000, 2 लाख आणि 15 लाख 17,25,000 त्याला मिळू शकतात. ही व्यवस्था आहे. मी म्हणतो 17,25,000ची स्वप्न सोडून देऊया. एक 10-15 हजार फक्त जर मला फोन करून मिळत असतील तर काय अडचण आहे का हा व्यवसाय करायला? काहीच नाही. एकदम सिंपल आणि एकदम चांगला. याच्यामध्ये काहीच नाही. प्रत्येक जण ज्या वेळेला कार्यक्रमाला येतो तो लगेच सांगतो की सर माझ्या 2 ऑर्डर आहेत बघा, माझ्या मित्राचा असं आहे बघा, लगेच चालू होतं. आणि जेवण काय 109 रुपयाचं, 49 रुपयाचं, लॅविश 5 स्टार क्वालिटीचं. अशी एक सुंदर वेलविशरची कल्पना आहे आणि ही फार महत्त्वाची कल्पना त्यामध्ये आहे. असा हा व्यवसाय आहे. नक्कीच, खरं म्हणजे खूप छान असा हा व्यवसाय आहे. आणि तसं बघायला गेल्यानंतर सहज प्रत्येक माणसाला घर बसल्या करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे. सर खरं म्हणजे व्यवसाय कुठलाही असेल, आपल्याला काम करण्याची इच्छा असेल तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो, पुढे ते जाळं आपण पसरवू शकतो. अशामध्ये सर हा व्यवसाय जो आहे त्याचं फ्युचर प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, आणि त्यासोबतच आता आपले काही प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांना जर का याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी त्यासाठी काय केलं पाहिजे? हो, पहिल्यांदा सांगतो की कंपनीचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि यामध्ये काय आहे की कंपनी फ्युचरमध्ये व्हेजिटेबल्समध्ये येते, ज्या चांगल्या भाज्या आहेत त्या व्हेजिटेबलमध्ये येते, फूडमध्ये येते, स्पायसेसमध्ये, नमकिन्समध्ये, बेकरी प्रोडक्ट्समध्ये आणि सगळ्या बाकीच्या गोष्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट्स वेगवेगळे देण्यामध्ये. असं हे एकदम वाईड फ्युचर आहे कंपनीचं. त्यासाठी कंपनीची कामं चालू आहेत.
पण शेवटी तुम्ही म्हटला तर तुम्ही ग्राहकासाठी काय सांगाल? तर ग्राहकांनी एवढं सुंदर दिलेलं, क्वालिटी दिलेली जेवण अगदी आरामात चांगल्या पद्धतीनं, मी विश्वासानं सांगतो की तो दुसऱ्या कॅटरर जे कोणी असतील त्यांना कुठूनही फिरून त्यांनी माहिती घ्यावी आणि शेवटी डायनोला विचारावं आणि मगच ऑर्डर घ्यावी. फ्रँचायझीच्या बाबतीत तुम्ही विचारलं तर फ्रँचायझीनं एवढा सुंदर बिझनेस जो 95% कंपनी तयार करते आणि 5% आपलं काम आहे, अशा पद्धतीचा व्यवसाय एकदम आनंदानं करावा. महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्तींनी ह्याच्याबद्दल हे करावं. इझी व्यवसाय, त्रास नाहीये. आणि शेवटचा जो वेल विशरची जी संकल्पना आहे, जी आमचा आधारस्तंभ असणार आहे, त्यांना मी सांगतो की येणाऱ्या वर्षात 2 वर्षात त्यांना एवढे जबरदस्त प्रॉफिट दिसतील की परत मात्र महाराष्ट्रात, देशभरात डायनो हे फुल एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या 2 वर्षात 300 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आणि हजारो वेलविशर आमच्याकडे कामकाज करतील. नक्कीच. खरं म्हणजे सर, आपलं हे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून आपल्याला सदिच्छा आहेतच. आणि भारताचं सगळ्यात मोठं किचन जे आहे ते डायनो फूड्सचं असायला पाहिजे, यासाठी नक्कीच आम्ही तुम्हाला सदिच्छा देतो. आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या प्रेक्षकांना, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र तुमची इथेच रजा घेते. नमस्कार.